नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. विकास कामं मार्गी लावण्याच्या कामाला वेग. ठाणे शहरात धावणार डबल डेकर बस. आणि विधान परिषद उमेदवारीत डावलल्यानं राष्ट्रवादी पक्षनेते नाराज. ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि विकास कामं मार्गी लावण्यासाठी कामाला वेग आलाय. ठाण्यात अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. त्यामुळे मे महिन्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या वाहतुकीसंदर्भात बदल करण्यात आलेत. खास करून विकेंडला लोकांना सुट्टी असल्यानं अनेक ठिकाणी कामाला वेग येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात ठाणे पश्चिमेतील कासारवडोली फुट ओव्हरब्रिजच्या गर्डर उभारणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मांड जंक्शन, मुल्लाबाग बस डेपोजवळ घोडबंदर रोड इथे फुट ओव्हरब्रिजचं गर्डर उभारण्याचं काम करण्यात येणार आहे. मे महिन्यात विकेंडला येत्या 8 मे रोजी 12 वाजल्यापासून 10 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हे काम करता येणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत. ब्रह्मांड सिग्नलजवळ सर्व प्रकारच्या वाहनांना नो एंट्री असणार आहे. जर ब्रह्मांड सिग्नलकडून कापूरबावडीकडे जायचं असेल तर या मार्गाचा वापर करा. ब्रह्मांड सिग्नलपासून डावीकडे वळून ब्रह्मांड सर्कल मार्गे आझादनगर रोडनं लोढामारा समोरील चौकातून कोलशेत ढोकाळी रोडनं उजवीकडे वळून कापूरबावडीकडे जाऊ शकतात. मानपाडा पुलाखालील मार्गावरून मानपाडा चौकातून डावा वळण घेऊन टिकुजिनीवाडी, निळकंठ ग्रीन, मुल्लाबाग मार्गे पुढे जाऊ शकता. घोडबंदर रोड हा ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग असून गुजरात इथून JNPT आणि भिवंडीच्या दिशेनं अवजड वाहनांची सर्वाधिक वाहतूक या रस्त्यानं होते. तर घोडबंदर भागातील कायममुक्त कापूरबावडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ठाणे स्थानकाच्या दिशेनं रस्त्यावरून वाहतूक करावी लागते. त्यामुळे ठाणेकरांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत वाहतूक टाळावी. ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या TMT अर्थात ठाणे परिवहन उपक्रमामध्ये येत्या दिवाळीपर्यंत 100 वातानुकूलित विद्युत, 100 CNG आणि 10 डबल डेकर बसगाड्या टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. पहिली डबल डेकर बसगाडी येत्या 2 दिवसात दाखल होणार असली तरी नोंदणी प्रक्रिया उरकून ती 10 ते 15 दिवसात प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होईल. ठाणे महापालिका ना नफा ना तोटा या तत्वावर TMT उपक्रम चालवते. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून हा उपक्रम चालवण्यात येतो. परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 380 बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी चालवण्यात येतात. शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या घरात गेली असून लोकसंख्येच्या निकषानुसार या बसगाड्यांची संख्या कमी आहे. TMT बसगाड्यांना मागणी असली तरी पुरेशा गाड्या नसल्यानं अनेक जण रिक्षा तसंच इतर खासगी वाहतुकीचा पर्याय निवडतात. ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून TMTच्या बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागलेत. ठाणे परिवहन उपक्रमाला PME बस योजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या मंजूर झाल्यात. शिवाय पालिका GCC तत्वावर 100 CNG बसगाड्या घेणार आहे. या बसगाड्या येत्या दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं TMTच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. शिवाय पालिका 10 डबल डेकर बसगाड्या खरेदी करणार असून त्यापैकी पहिली बस येत्या 2 दिवसात TMTला उपलब्ध होईल. परिवहन विभागाची नोंदणी प्रक्रिया उरकून 10 ते 15 दिवसात प्रवासी सुविधेसाठी ही बस उपलब्ध होणार आहे. 407 वरून एकूण 777 बसपर्यंत वाढ होणार आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 1 लाख लोकसंख्येस 50 बसगाड्या असणं आवश्यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाख इतकी असून शहराला 1350 बसगाड्यांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या असून त्यापैकी 381 बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वर्षभरात TMTच्या ताफ्यात 370 नवीन बसगाड्या दाखल होणार असून यात PME बस योजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 15 वित्त आयोगातून 160 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 100 CNG, 10 डबल डेकर बसगाड्यांचा समावेश आहे. येत्या दिवाळीपर्यंत 100 वातानुकूलित विद्युत, 100 CNG आणि 10 डबल डेकर बसगाड्या टप्प्याटप्प्यानं दाखल होणार असून 10 पैकी पहिली डबल डेकर बसगाडी येत्या 2 दिवसात दाखल होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं नाव विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र पक्षानं जिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावललंय.
त्यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. दरम्यान परांजपे यांनी मात्र असं काहीच नसल्याचं सांगत ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही परांजपे यांना पक्षानं डावललं. असं असतानाच आता विधान परिषद उमेदवारीत त्यांचं नाव आघाडीवर होतं. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षानं झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यानं परांजपे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. पक्षाकडून सातत्यानं डावललं जात असल्यानं ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यातूनच ते उपमुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असून त्यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. अनंत परांजपे कोण आहेत? राजकीय चढउतारांचा सामना करत स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले अनंत परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. अनंत परांजपे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. सुरुवातीला ते ठाण्याचे आणि त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. अजित पवार राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली. त्यांनी राष्ट्रवादीत ठाणे कल्याण भागात पक्ष संघटन उभारण्यावर भर दिला. केवळ अफवा असून विधान परिषद उमेदवारी डावलल्यानं मी शिंदे सेनेत जाणार नाही, या केवळ अफवा आहेत. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीचे नेते आहेत. त्यांची विविध कामानिमित्त भेट होत असते, त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया अनंत परांजपे यांनी दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा 28% आल्यानं पालिका प्रशासनानं 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा परिणाम म्हणून मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिका क्षेत्रात होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही 10% कपात लागू होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याच्या अंदाजामुळे ठाणे शहराला इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. परिणामी ठाणे शहरावर पाणी कपातीचं सावट असल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला 4 स्रोतांमार्फत दररोज 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा होतो. ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या घरात गेली असून त्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात होत असलेल्या पाणीपुरवठ्यानुसार शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळतंय. त्यातच शहराचं मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत असून त्यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. एप्रिल महिन्यापासून ही समस्या अधिक तीव्र होऊ लागते. असं असतानाच यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याच्या अंदाजामुळे ठाणे शहराला इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. बाळकूममध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाची कत्तल करण्याचा घाट ठाणे महापालिकेच्या वतीनं घातला जातोय. झाडाच्या कत्तलीचा प्रस्ताव करताना सार्वजनिक नोटीसमध्ये महत्त्वाची माहिती लपवून आणि कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे काम रेटलं जात असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या प्रकरणात तातडीनं महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणानं हस्तक्षेप करावा आणि पर्यायी अभियांत्रिकी मार्ग निवडून हे झाड वाचवावं अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि ठाणेकरांनी केली आहे. यापूर्वीही कोलशेत इथे एका खासगी विकासकानं 300 वर्ष जुन्या वडाच्या झाडाची कत्तल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जागरूक नागरिकांच्या तीव्र आंदोलनामुळे ते झाड वाचवण्यात आलं. पर्यावरण तज्ज्ञ रोहित जोशी यांच्या म्हणण्यानुसार ठाणे महापालिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन करते. पालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसमध्ये झाडाचं वय, प्रजाती, प्रकल्पाचं नाव आणि अचूक ठिकाण याची माहिती जाणीवपूर्वक दिली जात नाही, ज्यामुळे नागरिकांना हरकती नोंदवण्यात अडथळा येतो. नोटिसीमध्ये मराठीत नाल्याचं काम तर इंग्रजीत रस्ता रुंदीकरण असा उल्लेख करून दिशाभूल केली जाते. नागरिकांनी हरकती नोंदवल्यानंतर त्यांना सुनावणीची संधी दिली जात नाही. तसंच हरकतींचा विचार झाला की नाही हेही कळवलं जात नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीचे मंजूर परवाने दर 6 महिन्यांनी पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणं बंधनकारक असतानाही पालिका हेतुपुरस्सर ही माहिती लपवून ठेवते. रस्ता रुंदीकरणासाठी कायम झाड तोडणं हा एकमेव पर्याय नसून तो सर्वात चुकीचा पर्याय आहे. पालिकेनं कोलशेत रस्त्यावर ज्याप्रमाणे वारसा वृक्ष वाचवून रस्ते तयार केलेत, तशीच अभिनव पद्धत इथेही वापरावी. रस्त्यावरील अवैध दुकानं, अनधिकृत पार्किंग हटवल्यास रस्ता रुंद होऊ शकतो. सध्या वृक्ष प्राधिकरणानं कायद्यानं स्थापित झाले नसल्यानं वृक्षतोडीच्या प्रस्तावांचे संपूर्ण अधिकार आयुक्तांकडे आहेत. परंतु वृक्ष संवर्धनाबाबत पालिकेची अनास्था पाहता हा प्रस्ताव तातडीनं महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवण्यात यावा. पालिकेनं तात्काळ या वृक्षतोडीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा जोशी यांनी ठाणे महापालिकेला दिला आहे. हे जे विस्तीर्ण
जे वटवृक्ष आहे हे जवळपास 150 वर्ष इतकं जुनं झाड आहे. या 150 वर्षामध्ये त्याने अनेक सजीवांना आसरा दिलाय, अनेक सजीवांनी त्याच्यावरती घरं केली आणि हे आपल्या हव्यासासाठी किंवा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपली घरं बनवण्यासाठी हे अशा प्रकारची वृक्षराजीचा कायम ऱ्हास करून आपली स्वतःची घरं बांधतोय, आपल्या स्वतःचाच फायद्याचा विचार करतोय. आता आपण येऊया, हे जे झाड आहे केवळ आत्ता वाचलं कारण हे रस्त्यावरती आहे. आता आतमधली अनेक अशी पुरातन वृक्ष हे अगोदरच नष्ट झालेले आहेत, परंतु हा रस्त्यावरती असल्यामुळे आता बचावला होता. परंतु हा इथे नागरी वस्ती किंवा नागरीकरण वाढल्यामुळे अनेक हजारो नागरिक इथे इकडच्या कॉम्प्लेक्समध्ये राहायला आलेत आणि त्यांच्याकरता आता हे रस्ते अपुरे पडतात आणि त्यामुळे हा रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला गेलाय आणि त्याचाच बळी हा वृक्ष ठरणार असं चिन्ह दिसतंय. वृक्ष प्राधिकरणाने जी आता नोटीस इश्यू केलेली आहे पब्लिक कन्सल्टेशन करता, तीच मुळात बेकायदेशीर आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखादी तुम्ही नोटीस बजावता त्यावेळेला त्यामध्ये ती कुठली प्रजाती आहे, त्याचं वय किती आहे, ते कुठल्या कारणासाठी ते बाधित होत आहे, ते तोडलं जाणार आहे का, त्याची पर्याय व्यवस्था काय केली जाणार आहे, हे सर्व त्या नोटीसमध्ये असणं क्रमप्राप्त असतं. परंतु ठाणे महानगरपालिकेने जी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये याच्या कशाचाही उल्लेख नाही. त्यामुळे जाणून बुजून हेतुपुरस्सर ठाणेकरांना अंधारात ठेवायचं आणि असे मोठमोठ्याले जे आपले वारसा वृक्ष आहेत ते कापायचे, हे सगळं षडयंत्र आज उघडकीस आलेलं आहे. मला हेही सांगायचंय की आज जे ट्री ऑथॉरिटीनी जो ट्री सेन्सस 2023 साली प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये वारसा वृक्ष म्हणून याची नोंद आहे. जवळपास 7 लाख झाडं जी ठाण्यामध्ये आत्ता शिल्लक आहेत त्यापैकी 900 वृक्ष हे वारसा वृक्ष म्हणून त्यांनी त्याची नोंद केलेली आहे. त्यापैकी हे एक झाड आहे आणि वारसा वृक्ष ही जेव्हा नोंद होते किंवा त्याची डेफिनेशन नुसार त्याला मान्यता मिळते तेव्हा असं कुठलंही झाड तोडता येऊ शकत नाही. त्यामुळे ही नोटीसच मुळामध्ये बेकायदेशीर आहे. त्यामुळे नोटीसीला आम्ही न्यायालयाद्वारे आव्हान देऊ, परंतु तत्पूर्वी माझं ठाणे महानगरपालिकेला विनम्रपूर्ण आवाहन आहे की तुम्ही पर्यायी जो काही त्याचा मार्ग असेल तो तुम्ही नक्की त्याचा विचार करावा, फेरविचार करावा आणि हे झाड वाचवावं, ही सर्व ठाणेकर, पर्यावरणप्रेमी ठाणेकरांची मागणी आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील आयडियल मार्केटजवळ महिलेची छेड काढणाऱ्या मजनूला महिलेनं भर रस्त्यात चोप दिलाय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. आपण जर पाहिलं तर महिलांची छेड काढणाऱ्या प्रकरणीमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच मुंब्र्यामध्ये महिलेनं भर रस्त्यात या मजनूची कॉलर पकडून त्याला चोप दिलाय. मजनूची धिंड काढताना स्थानिक नागरिकांनी देखील मजनूला महिलेची माफी मागायला सांगितली, पण या मजनूनं महिलेची माफी देखील मागितली नाही.